प्रचंड निराशेमधून अशी जी पार्श्वभूमी तयार झालेली असली तरी आता पुन्हा एकदा नव्या आशेचा किरण दिसू लागलेला आहे. मित्रहो, शिवसेनेमध्ये उभी फूट पडून आता जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत, पण अजून सुद्धा शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. अर्थात खरी शिवसेना कुणाची आणि नकली शिवसेना कुणाची याचं उत्तर शोधायची तुम्हा आम्हाला कुणालाही गरजच नाही, कारण या देशातल्या प्रत्येकाला माहीत आहे की खरी शिवसेना कुणाची आहे. बघा, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. सुरत मार्गे गुवाहाटी आणि पुन्हा गोवा मार्गे मुंबई हा सगळा प्रवास आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, सगळ्यांनीच पाहिलेला आहे. शिवसेना फुटीचं आणि अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. आमदारांच्या अपात्रतेच्या विषयाला तर आता काही अर्थ उरलेला नाही, कारण आता दुसऱ्यांदा निवडणूक झाली, नवं सरकार आलं, त्यामुळे तो विषय आता महत्वाचा उरलेला नाही. पण शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कुणाचा याचा तरी निकाल येणं अपेक्षित होतं. पण तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख, महाराष्ट्र फक्त वाट पाहतो आहे या निकालाची. प्रचंड लांबलेला आहे हा निकाल. अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा म्हटलं होतं की हे प्रकरण लवकर संपवायचं आहे, पण त्यानंतर सुद्धा मिळाली ती फक्त तारीख तारीख तारीख. या तारीख पे तारीखमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा आणि जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नसल्यामुळं जनतेत सुद्धा मोठी चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलत गेले, पण या प्रकरणाची परिस्थिती मात्र जराशीही बदललेली नाही. मित्रहो, हा सगळा इतिहास झाला. प्रचंड निराशेमधून अशी जी पार्श्वभूमी तयार झालेली असली तरी आता पुन्हा एकदा नव्या आशेचा किरण दिसू लागलेला आहे. पुढच्या सुनावणीची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी जानेवारी 26 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलली गेली होती. शिवसेनेचं प्रकरण अगदी गुरुवारी न्यायालयाच्या कार्यतालिकेत सूचीबद्ध सुद्धा होतं, पण या दिवशी ही सुनावणी नाही झाली. आता न्यायालयानं एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे. या आठवड्यामध्ये होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे, त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आता या सुनावणीकडे लागलेलं आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरण अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर आलेलं आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी आता 29 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली आहे. अर्थातच त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या तारखेकडे लागलेलं आहे. या तारखेला तरी सुनावणी होते की पुन्हा नवी तारीख दिली जाते हे मात्र पाहावं लागेल. परंतु हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलेलं असल्यामुळं आणि सुनावणीची तारीख ही निश्चित झाल्यामुळं शिंदे गटामध्ये नक्कीच धाकधूक वाढलेली असेल. या सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावर निर्णय होईल अशी शक्यता तरी व्यक्त होत आहे. आता प्रत्यक्षात काय होतंय वाट पाहूया 29 एप्रिलची. आणि हो मित्रो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अत्यंत माफक अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.